वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु। पाहता लोचन सुख आता दृष्टी पर पुढे ऐसा तो चिराहे। श्री गुरूंना स्मरण करून भगवंताचं डोळ्याला प्रत्येक इंद्रियाला काम आहे। ज्या ठिकाणी गोड वासणारं भगवान परमात्म्याचं जे काय नाम आहे ते ऐकण्यासाठी कान सुद्धा फुरफुरतात आणि घ्यारे तुम्ही डोळे सुख भगवंताचे रूप पाहावया। हे डोळ्याला सुद्धा असं कळलं पाहिजे की भगवंताचं स्वरूप पाहून डोळे सुद्धा तृप्त झाली पाहिजेत। आणि जिकडं भगवान परमात्म्याचा गजर चालू आहे, नाम चिंतन चालू आहे, कीर्तन चालू आहे, त्या ठिकाणी पायांना जाण्याचं कार्य सांगतात। जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे आणि तोपर्यंत हे सर्व काही साध्य होते आणि एकदा ताकद संपली की काही साध्य होत नाही। आपण मागच्या रेलमध्ये असं पाहिलं की जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत भगवंताचं लीलेमध्ये खेळायला बागडायला मिळतं आणि वय संपल्यानंतर काही शिल्लक राहत नाही। मग भगवंताला टवटवीत फुलं का आवडतात? कारण ती आहे, सुकलेली फुलं का आवडत नाहीत? आपलं हे टवटवी फुलं आहे, आपण मागच्या रेलमध्ये बोलून गेलो। मग वेळोवेळ काय बोलायची गरज आहे? तर हे जे एकच उत्तर आहे, आपलं आयुष्य क्षणोक्षण पाठीमागे काळ लागलेला असतो, हेही आपण बोललेलो आहोत। कारण का माणसाचा भरवसा नाही, आत्ता आहे तर मग नाही, पुन्हा आहे तर म्हणजे असं घडघडकीला काळ आपली गणना पाहतोय। जोपर्यंत शरीरामध्ये आत्मा आहे आणि तोपर्यंत जे काही जन्माला याचं साध्य आहे ते साध्य साधून घ्यायचं असतं आणि तोपर्यंत, कारण का काळ कधी येईल आणि वेळ कधी येईल हे कुणालाच काय कुणाच्याच हात येत नाही आणि कुणालाच माहीत नाही, हे आपण बोललेलो आहोत। मग ज्या ठिकाणी जसे आहे तशा अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं नाव घेणं किंवा आठवणं हे महत्त्वाचं आहे। जीवनामध्ये जे सार आहे, प्रपंच हा आसार आहे। प्रपंच करत असताना भगवंताचं चिंतन हे महत्त्वाचं आहे। चिंतन चित्तज्ञाने चिंतन होतं आणि जे काय सुखाचा पर्वत आहे भगवान परमात्मा, त्याची आठवण करायची आहे। सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवर, हा भगवान परमात्मा सुखाचा सागर आहे, पण आपलं गारणं तिकडं जाऊ शकत नाही, आपला भगवंताकडे आवाज पोचूच शकत नाही। तर आपण विषयामध्ये अडकल्यामुळं आपली दशा निर्माण होते आणि ज्यांचा आवाज भगवंताला पोचलेला आहे, हे डोळ्याने भगवान परमात्मा सुंदर असं रूप पाहिलेलं आहे आणि तेच भगवान नामापासून कधी दूर राहू शकत नाहीत। आणि जे भगवंताच्या नामापासून दूर आहेत, कर्मामध्ये अडकले, ते बाहेर येऊ शकत नाहीत। सांगायचं तात्पर्य, ज्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन आहे ते गोड ऐकण्यासाठी कान आहेत
आणि भगवंताचं अमृतवाणी घेण्यासाठी तोंड आहे, भगवंताचं स्वरूप पाहण्यासाठी डोळे आहेत. ह्याचा आपण अनाठाही उपयोग करतो. नको त्या ठिकाणी आपण जातो, नको त्या ठिकाणी गोष्टी करतो, नको त्या ठिकाणी नको ते ऐकतो, नको त्या गोष्टी बोलतो. त्यामुळे भगवान परमात्मा जवळ असताना सुद्धा दूर जातो. आणि दूर गेल्यामुळं आपल्या जीवनाची दशा निर्माण होते. तर तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर अवस्था कशी होते. सर्वांचा सुखाचा सागर असणारा भगवान परमात्मा आहे. आणि भगवंताचं तोंड जर पाहिलं तर 184 फेरा चुकतो. आणि आपण माणसाचं जर तोंड पाहिलं एका, परत दशा निर्माण होते. सर्वसामान्याचं तोंड पाहिलं आणि योग पुरुषाचं तोंड पाहिल्यानंतर कशी अवस्था निर्माण होते हे तितकंच खरं. मग तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा कसे दिसले. रूप पाहता लोचिनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर जी काय समस्या आहे ते समस्या दूर होतात. परत दुसरी भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर जी काय दुसरी अपेक्षा आहे ती अपेक्षा सर्व खुंटते. आणि भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर सुंदर, त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. सुंदर रूप आहे, कुरळे केस आहेत. आणि असा भगवान परमात्मा पाहिल्यानंतर जन्माचं सार्थक होतं. आणि ते तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात, माझ्या जन्माचं सार्थक झालं, भगवंताला पाहिलं मी. मग भगवंताला पाहिल्यानंतर काय होतं. 184चा फेरा चुकतो. कर्मबंधन आहे ते कर्मबंधनातून मुक्त होतो. आणि जे काय जन्माचं सार्थक आहे ते सार्थक होऊन जातं. म्हणून एवढं अट्टासाने कर्मबंधनाच्या मध्ये अडकण्याच्या ऐवजी भगवंताच्या स्वरूपामध्ये पाहूनच सर्व काही समस्या आहे ते समस्या दूर होतात. म्हणून आपलं जीवन, आपलं कर्म आणि कर्तव्य हे भगवंताच्या स्वरूपामध्ये पाहिल्यानंतर आपलं सर्वस्व अर्पण भगवंताला करायचं आहे. वेळोवेळी हाच करावा अट्टास. आणि सुरुवातीला आपलं कर्म चालू असताना भगवंताला आठवण घेतल्यानंतर जी काय हेतू आहे ते हेतू पूर्ण होतो. रामकृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. सर्वत्र सुखिनः शान्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखाप्नुयात्. ओम शांती शांती.